आमच्या मुली सज्ज झालेल्या आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या जंगी सादरीकरणासाठी, ज्यासाठी मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. या 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 सर, इथे सर या. सॉरी सॉरी हा 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 ही आपली VIP रूम हा. नवीन केली आहे गेस्ट साठी अगदी आपल्या शाळेत. हो. छान आहे ना. आमच्या वेळेस नव्हती, हो म्हणजे काय 2च मजली शाळा होती. हो ना. आता 5 मजली झाली आहे. भारी आहे, भारी आहे, भारी आहे, मस्त आहे. झाले झाले. बसा बसा, तुम्ही हो, उभे कशाला, बसा ना. थँक्यू थँक्यू हो थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू बरं का मृणालताई. म्हणजे आपल्या शाळेत आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवणं, हा 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 काय फिलिंग आहे हो. मस्त भारी वाटतंय. म्हणजे ते सगळे दिवस असे तरळून जात आहेत. हाय ग. काळविटे सर काय शिकवायचे, बाबा बाप. खरे. हा, त्यांनी ही शाळा सुरू केली, 20 वर्ष झाले शाळेला. हा 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 थँक्यू बरं का, पण मनापासून धन्यवाद. तुमच्यामुळे माझ्या आठवणी जिवंत झाल्या. माझं काही नाही हो. मी आहे ना काळविटे सरांचा असा लाडका विद्यार्थी होतो. माहितीये आम्हाला, असं काय सांगता, म्हणून तर तुमचा सत्कार ठेवला ना शाळेत. खरं सांगू का, तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस इथे आला नाही, आमचं भाग्य समजतो आम्ही. नाही नाही नाही, अरे आम्ही कशाचे मोठे, आम्ही आहे ना म्हणजे शाळेने आम्हाला घडवलंय. हो. आम्ही फक्त पारंब्या आहे. काळविटे सर आहेत ना ते वटवृक्ष आहेत. खरंय, पण पारंब्या पण महत्वाच्या असतात सर. असं कसं? हो, हो. म्हणजे खोड तुम्हाला सांगते, ते जरी एवढं असलं, अगदी एवढं असलं तरी पारंब्या महत्वाच्या ना. हो, हो. पारंब्या कशा कुठूनही वाढतात, मग त्या स्वतः काहीही करू शकतात. ऐका ना, मला दुसरा पण कार्यक्रम आहेत. हो. हा कार्यक्रम जर लवकर सुरू झाला तर बरं होईल. माहिती तुम्ही बिझी आहात सर, अगदी करायचंच आहे सुरू. माझ्या पारंब्या आल्या की लगेच सुरू करूया आपण कार्यक्रम. पारंब्या हा, माझी शिष्या, लाडक्या शिष्या आहेत 2 माझ्या. मग त्या माझ्या पारंब्या, मी त्यांचं खोड वड त्यांचं. अच्छा, त्या अर्थाने बर बर तसं म्हटलं मी मगाशी आपण बोललो त्याच्या अर्थाने. म्हणजे कसं आहे, मृणालताईंच्या वडाचा घेर पण वाढायला हवा ना. अजून म्हणजे नाही नाही. म्हणजे काय मला सांगा, खोड एकटं किती काय काय करणार. हो, हो, हो. पारंब्या गरजेच्या आहे. गरजेचं आहे. हा, असं फोफावणं गरजेचं आहे वडानी. हो, हो, हो. मी त्या आल्या ना हा. मग तुम्हाला एकदा कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे सांगून देऊ. हो, हो. आणि इथे 3ऱ्या मजल्यावरच आपला रंगमंच आहे. बर. तिथेच कार्यक्रम आहे, आपण पटकन चालले जाऊ मग तिकडे. मी बोलवतेस. बोलवा बोलवा. हा नीलू, शीलू. हॅलो मृणालताई. आल्यास त्या. वा वा, या येऊ द्या. त्या सांगून देतील सगळं आणि मग आपण सुरू करू. बर बर. अहो आश्चर्य, आपण आमच्या आवारात आवर्जून आलात. आम्हाला आभाळ एवढा आनंद आहे. आम्ही आपले आभारी आहोत. आपण आलात, आमची आतुरता आटली. आम्हाला आपल्याबद्दल आस्था, आपुलकी, आत्मीयता, आपलेपणा आहे. आहा आहा आहा. आवडलं का? छान. आवडलं. छान. थँक्यू. या तुमच्या पारंब्या आहेत. हो, शिकतायत मुली. फारच दूरदूरच्या फांद्यांवर आहेत त्या. हो ना हो ना. म्हणजे एकदम अल्लग अल्लग सुट्टा सुट्टा स्वागत पहिल्यांदाच ऐकलं मी. शिकतायत ना. भारी वाटलं मला. शिकाऊ आहेत मुली, शिकाऊ आहेत. भारी. काय नाव काय तुमचं पुरींनो? ही नीलू. ही शिलू. नावे जरी आई वडिलांनी ठेवली असली तरी आमच्या जगण्याला अर्थ मृणालताईंनी दिलाय. कालचा उरला भात, भाताला दिली फोडणी, फोडणीत टाकली राई, आम्ही उद्याच्या मृणालताई. काय झालं? काय झालं तुम्हाला? सॉरी. अशा करतात मुली. हो. असं काहीतरी बोलतात ना, मी एकदम भावूक होऊन जाते. आणि रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पुरे पुढे चला. कर. पुढचं काय, सत्काराचं सामान आणलंय का? हो मृणालताई. मग चला दाखवा मला पेटापेटा सगळं एकदा. हे घ्या. अरे बापरे, हे 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 काय? साल.
आणि स्लीपर. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. कशासाठी आणलंय पण हे? याच्याशिवाय सत्कार कसा करणार? घ्या साल. आणि स्लीपर. काय करताय तुम्ही मुलींनो? बापरे. शाल आणि श्रीफळ सांगितलेलं असताना साल आणि स्लीपर आणताय. हे कान आहेत का फक्त डिझाईन दिलंय इथे कानात? काय करताय तुम्ही? स्लीपर देतात कधी पाहुण्यांना? काय कर? उत्तर द्या, नका. उत्तर द्या पटापटा. जाऊ द्या. पण नाही उघडणार आहात ना तुम्ही? तुम्ही तोंड उघडणार? त्यांच्या हातात दे, अरे, त्यांच्या हातात अहो, सांग दे. माझ्या हातात नाही, धरा जरा कशाला तुम्ही. दिलं? अरे हा नाही, धरा काय जरा. प्रकार मी आहे? त्यांना इथे बाजूला वा. ती विचित्र त्यांना वाट बरोबर दाखवते मी आता. बरोबर अद्दल घडवते मी आता विचित्र तुम्हाला. वाटतंय हे. असंच धरा तुम्ही. अरे माझ्या हातात चप्पल प्रमुख पाहुणा. फोटो काढला माझ्या तुम्ही? संस्थेच्या ग्रुपवर टाकला. संस्थेच्या ग्रुपवर कशाला टाकला फोटो? नाही. अरे नका ना, ऐका ना. नाही, मृणालताई, छी, थू करू दे लोकांनी त्यांची. ऐका, चिथू माझी होऊन जाईल. आई. फोटो जिकडे तिकडे पसरला ना, फोटो डिलीट करा ना प्लीज. सर नाही, त्यांना मला अद्दल घडवावीच लागणार आहे एकदा. किती वेळा शिकवायचं मी तेच तेच? ना त्यांना अद्दल गाडवायच्या नादात मला अद्दल गाडून जाईल. माझ्या याच्यावर काही बाई कमेंट टाकतील लोक, प्लीज प्लीज डिलीट करा तो फोटो. मृणालताई त्यांनी प्लीज चूक केली आहे, त्यांना डिलीट करायला सांगा. ना. अरे त्या कशा डिलीट करतील? तुम्ही फोटो टाकलाय ना तो, तर तुम्हाला डिलीट करावा लागेल ना ताई. त्यांना नाही करता येणार. लुक देईपर्यंत 2-4 जागी शेअर झाला असेल तो. प्लीज 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 प्लीज. आणि काय आहे ना, ते काही बाई कमेंट टाकतात म्हणजे पार इज्जतीचा कचरा होऊन जातो. डिलीट करा प्लीज प्लीज. तुमच्यासाठी म्हणून केलंय डिलीट सर. पण यांना मला अद्दल घडवायची आहे. या कधी शिकणार आहेत? आता हे पाहुणे, तुम्ही दोघी आणि हे साल आणि स्लीपर काय घालायचा तो गोंधळ घाला. मला काही बोलायचंच नाहीये. मी यांच्याशी काय बोलू? इथे एक ढगात काहीतरी पाहते. मृणालताई, हे बघा ना, ऐका, मला दुसरा कार्यक्रम आहे, त्याचे पैसे पण मी घेतले आहेत ऑलरेडी. लवकर सुरू करायचं प्लीज. माझा थोडासा विचार करा. बाकी काही म्हणणं नाही माझं. अवघड होऊन जाईल मृणाल. ऐक, माझ्यासाठी तरी बोला हो प्लीज. मीच का बोलायचं श्याम सर कायम? म्हणजे आता मीच का सगळं करायचं? यांनी काही नाही का करायचं? कधी करणार आहात तुम्ही काम? बापरे. झाली चूक पोटात घेते आई. आम्ही उद्याच्या मृणालताई. बघितलं? 5 मिनिटं पण राग टिकू देत नाहीत. या ग माझ्या बछड्यांनो, काय करू ग मी तुमचं? मी शिकवते तसं वागा ना ग, नका ना असं करू. आता पुढचं नीट करणार ना? हो मृणालताई. व्हेरी गुड. गिफ्ट आणलंय का सरांचं? हो मृणालताई. चला सर, आपण पुढे जाऊया. माफ करा सगळ्या नाही, बाकीच्या ठीक आहे, ठीक आहे, चुकांसाठी. ठीक आहे. पटकन करा फक्त जरा. द्या त्यांना. हे घ्या. अरे थोडं नीट बोलायला सांगत. नाही, ती प्रेमानेच बोलतेय सर. मी फोटोचं काम करून घेते म्हणजे दिलं गिफ्ट असं कळायला. ते कशाला पण फोटो स्टेजवर काढला असता ना. नाही ते गडबडी स्टेजवर राहून जातो. इथेच काढलेलं बरं. ते अकाउंट्सला पाठवावं लागतं ना. बरं बरं बरं. हा, ते आम्ही आज बॉक्सच करणार आहे का व्हिडिओ? ते बाहेर पण काढा त्यातलं गिफ्ट काढू दे ना. Video काय आहे काढताय ते? हा, मी असं इकडे फोकस करीन आणि ते तुम्हाला मिळालंय हे दाखवायला मी मागे करीन. काढू मग. हा, ready? हो रेडी. हा, दाखवा ते गिफ्ट. रिकामा डबड काय दाखव त्याला? रिकामा डबड. यातलं चांदीचं नाणं कुठं आहे? मला काय माहिती ते? अरे मला काय माहिती? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? हो हो पडला. मला पण पडलाय. त्या दोघी आहेत, त्यांना पडलाय का बघा. चांदीचं नाणं कुठंय? चांदीचं नाणं कुठंय? हिला दिलं होतं. मला कधी दिलं? झोपलेलीच तेव्हा दिलेलं. झोपलेलं असताना कोणी चांदीचं नाणं देतं का? चांदीचं नाणं देताना कोणी झोपतं का? मला कधी झोप येते, मी झोपते. मग तू झोप. हो मी झोपेन, तू पण झोप. मला नाही येत झोप. मी का झोपू? तू झोप. मला येते झोप, मी झोपते. मग तू झोप. मी झोपते. मग मी पण झोपते. मग तू पण झोप. मी झोपते. मी पण झोपले.
गंमत बघा, पैज लावते 1.5 तास तरी उठत नाहीत आता. मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. होऊ दे यांचं, गंमत बघा तुम्ही नाही आता. ना, उठवा ना त्यांना. हो मीच कसं उठवू? या कशाही वागल्या तरी या खोडाने झिजायचं. हे खोड झिजून झिजून थकत नाही. थकत- मुन्नी थकत नाही. कोण मुन्नी? लाडाने मुन्नी म्हणतात ना. म्हणा एकदा. मी कशाला म्हणू? प्लीज असं काही बाई बोलू नका ना. मी कशाला मुन्नी म्हणू? प्लीज म्हणजे मग मृणालताई थकत नाहीत का? हो, थकत या असतील. मुली झोपल्यात, आता काय करायचं मृणालताईंनी? झिजत राहायचं ना. नाही झिजणार आता मृणालताई. नाही. हे खोड आता थकलं. खूप झालं. या पारंब्यांनी पण कधीतरी असं जमिनीत जाऊन खोड बनायला हवं ना. आता हे खोड थकलं. या खोडाने आता काहीही करायचं नाही ठरवलेलं आहे. पुरे झालं. आता मी पण झोपणार. आता काय करायचं बा? काय डोक्याला ताप आहे हा? ऐका ना मृणालताई. हो मृणालताई, फार विचित्र वाटतंय बरं का हे. एकदम कोणीतरी रूम मध्ये आला ना, तुम्ही तिघी झोपलेल्या. नाही ना ते. ऐका हो मृणालताई, मृणालताई मला जायचंय हो, लवकर जायचंय मला. ऐका ना, दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. तुम्हाला आहे ना काळविटे सरांची शपथ, उठ आणा हो. ओ मृणालताई उठ आणा, काळविटे सरांची शपथ. काळविटे सरांची शपथ का घातलीत? त्यांच्यामुळे आता उठावं लागलं ना. please. काय तुम्ही असं करता हो? नाही त्यांना उठवा उठवा, लवकर कार्यक्रम संपवायचा आहे. दुसऱ्या कार्यक्रमाला मला जायचं. प्लीज प्लीज विनंती. उठा ही तर उठा आता. उठा. संपलं, कार्यक्रम संपला. आता घरी जाऊया. हा झालं मस्त. काय करताय तुम्ही? झोपला होता तुम्ही, आठवतंय का तुम्हाला काही? काय करायचं यांचं मी? नाही, मला नाही माहिती त्यांचं काय करायचं. Sorry, माझ्यावर चिडताय. पुढचं तरी नीट करणार आहात का ग? हो मृणालताई. हा थँक्यू. ऐका, काळविटे सरांबद्दल काही त्यांनी लिहून आणलंय, ते आपण वाचून घेऊया, म्हणजे कार्यक्रमात गडबड नको काही. please, please. हा थँक्यू. हा तुम्ही बाकीचं सगळं मी सांभाळीन. हा तुम्ही काळजी नका करू. हो. वाचा आता पटकन, बडबड करू नका बाकीचं काही. नमस्कार. काळविटे सर साधारण काळ्या रंगाचे असतात. काळविटे सर यांचं वजन 38 किलो असतं. काळविटे सरांच्या शिंगावर वलये असतात आणि ते प्रामुख्याने भारत व नेपाळ या ठिकाणी आढळतात. ते काय बोलताय त्या? काळविटे सर सस्तन प्राणी आहेत. ते फक्त वाघाला, सिंहाला, लांडग्याला घाबरतात. नाही ना. नाही, थांबा, थांबा. काळविटे सरांचा वीण हंगाम ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये असतो. या काळात ते मादीला आकर्षित अरे करणे. नाही. अरे थांबवा हो तिला. तिला थांबवा ना. ए पोरी, अरे तू काय बोलते तुला कळतंय का? अरे बापरे बाप, सगळं इमॅजिन होत होतं मला. काळवीट या प्राण्याबद्दलची माहिती त्याच्या पुढे फक्त सर लावलं झालं. ती काळवीट सरांची माहिती आहे. तुम्हीच सांगा काय करायचं. मी पहिल्यांदा जबाबदारी दिलेली त्यांना रिसर्च करण्याची. त्यांना म्हटलं इंटरनेटचा वापर करा वाटल्यास. तर ही माहिती आणली यांनी. काय करायचं यांचं? अरे पण नका देऊ ना जबाबदारी. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या शिष्य म्हणजे हे, तर नका देऊ जबाबदारी. मृणालताई, आम्हाला तुमच्यासारखं विद्वान आणि हुशार व्हायचंय. होत नाही. काय सांगितलंय तुम्हाला मी? होत नाही, जमत नाही, जमणार नाही, होणार नाही, या गोष्टी बोलायच्या नाहीत. सांगितलंय की नाही तुम्ही माझ्यावर त्यांना? चिडून. सांगितलंय मी. तुमची भीती वाटते खरंच नाही, सांग. माफ करा सर. नाही, असं त्यांना शिकवायला असंच करावं लागतं सर. यांना किती वेळा सांगितलंय मला काही जमणार नाही, होणार नाही असं म्हणायचं नाही. सांगितलंय की नाही? जोरात म्हणा, होणार. यांच्याबद्दलची माहिती आणली आहे, ती वाचून दाखवा एकदा. नको माहिती नको. पूजा करतो, 2 शब्द बोलतो, चालला जातो मी. नाही, असं कसं? त्यांनी शिकायला पाहिजे की नाही? ऐकून घ्या एकदा. चुप्प. अच्छा. आज आपल्याला लाभलेले पाहुणे श्याम सर. श्याम सरांसारखं व्यक्तिमत्व जगात नाही. महाराष्ट्रातलं असं एकही घर नाही जिथे श्याम सर माहीत नाहीत. नाही असं नाही एवढं. श्याम सरांचा जन्म पंजाब मधील तांडा या गावात झाला. कुठे झाला? पंजाब मधील तांडा. पंजाब मधल्या तांडा गावात माझा जन्म झाला. हो, इंटरनेटवर तेच लिहिलंय. इंटरनेटवर आहे सर, म्हणजे बरोबरच असणार. अरे बसा. काय बाबा, माझा जन्म मला माहिती असेल ना. पण
तुम्ही लहान होतात, तुम्हाला कसं कळणार आहे? ही आहे ना खूपच चुकीच्या पद्धतीने बोलते. नाही नाही, ती प्रेमाने बोलते, ते नाही, तसंच आहे. तिचं तोंड आणि तिचा गेंगाना आवाज डोक्यात जातोय डायरेक्ट, माहिती का, म्हणून म्हटलं ऐकून घ्या जरा तुम्ही. नीट सांग. नाही, ती प्रेमाने बोलते, थोडस चालवून घ्या. पुढे श्याम सर त्यांच्या स्टंट साठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी दंगल, पद्मावत, गँग्स ऑफ वासेपूर साठी ऍक्शन डिरेक्टर म्हणून काम केलंय. मी काम केलं? आताचे सुपरस्टार विक्की आणि सनी त्यांचीच मुलं आहेत. कुठली माझी मुले आहेत? विक्की आणि सनी. विकी आणि सनी? माझी कोण विकी आणि सनी? आम्हाला काय माहिती? अरे, कुठून माहिती गोळा केली तुम्ही? गुगल वरून. गुगल वरून ही माहिती मिळाली माझी? हो. 1 मिनिट दाखवते. हे बघा, फक्त फोटो वेगळा आहे. फोटो वेगळा नाही, माहिती पण वेगळी आहे. हा माणूस पण वेगळा आहे. हे जे फोटो दिसत आहेत ना, हे हिंदी सिनेमांचे खूप मोठे ऍक्शन डिरेक्टर आहेत. श्याम कौशल सर. आत्ताचे जे हिरो आहेत ना, विकी कौशल, त्यांचे वडील आहेत ते. मग तुम्ही कोण आहे? अरे मला मी कोण आहे हेच माहिती नाही तिला. काय डेंजर प्रकार आहे माफ हा? करा. मी माहिती असं नाही. काय तुम्ही गेल्याच आठवड्यात तुम्हाला यांच्या आईवरचा सिनेमा दाखवला होता ना? माझ्या आईवरचा सिनेमा? माझ्या आईवर कुठला सिनेमा आला हो? अहो, श्यामची आई दाखवला होता तुमच्या माहितीसाठी. साने गुरुजींवरचा सिनेमा आहे तो. काय बाई बोलू नका. श्यामच्या या नावाचं पुस्तक पण आहे आणि त्याच नावाचा सिनेमा पण येऊन गेलाय. काय पण बोलताय तुम्ही? आलो तेव्हापासून नुसतं अपमान चालू आहे. काय बाई बोलताय? तुम्हाला पण अक्कल नाही नीट. झालं? या पारंब्यांमुळे या वडाने आता ऐकून घ्यायचं. अरे शिलगवा तो वड. या वडाने ऐकून घ्यायचा वडा. शिलगवा वड एकदाचा तो. पेट्रोल राखेल काय टाकलं आकाडी लावा त्याला. आणि त्या पारंब्या फक्त हलण्याच्या कामाच्या, बाकी काही कामाच्या नाही त्या पारंब्या. मुळात आहे ना, पारंब्यांमध्ये प्रॉब्लेम नाहीये, वड बिंडोके बोलताय तुम्ही. हेच हवं होतं ना तुम्हाला? झालं ना तुमच्या चुका, आणि त्याच्यामुळे मी ऐकून घ्यायचं. गेस्ट चिडले ना, आलेले गेस्ट चिड. तुम्हाला हेच हवं होतं ना? आता पुरे झालं. नाही, आता ना तुम्ही हे चिडलेले पाहुणे आणि कार्यक्रम काय घालायचा तो गोंधळ घाला. मला इथे थांबायचं नाहीये, मला कार्यक्रम ऐकायचा पण नाहीये. मी खाली पायऱ्यांवर जाऊन बसणार आहे. कार्यक्रम बरा झाला तर मला व्हिडिओ कॉल करून फक्त एवढंच करायचं, आणि वाईट झाला ना कार्यक्रम, तर ही तोंड पण मला दाखवायची नाही. मृणालताई. मृणालताईंनी करायचं, यांनी काही करायचं नाही. मृणालताई सांगतायत हे करा, ते करा, ते करा, पण नाही. आता काय? आता मेलेला मांजरी सारखं तोंड घेऊन फिरते. आता विचारते? जगाचा सगळा कंटाळा तुझ्या चेहऱ्यावर आहे, कळतं का तुला? खोबाड तोंडे. आणि तू गे सुकलेली कोथमीर. तुझ्याशी बोलते मी. तिकडे काय पाहते? तिकडे मागे काय भिंतीत आहे का? काही भिंतीत गेश घुसलेला आहे तिकडे. अगं चपली सारखं तोंड आहे तुझं, चप्पल तोंडे. बोलते काय बाई? अरे कोण आहे तुम्ही? आभाळाचं केलं कागद, समुद्राची केली शाई, आम्ही उद्याच्या मृणालताई. डोक्यात जात हे सगळं. जा तुमच्या मृणालताईकडे जा. तिथे काय खपल्या मग? अरे बापरे. वा 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 वा. उद्याच्या मृणालताई फारच धमाकेदार आहे, त्यामुळे खूप धमाल आली. बघू हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा? खतरनाक. फारच मजा आली. वरकरणी बघता या स्किटमध्ये पटकन सम्याचं कास्टिंग होऊ शकतं किंवा ओमकार राऊतचं कास्टिंग होऊ शकतं, पण श्याम्याला या स्किटमध्ये आणून काहीतरी एक वेगळीच गेम आज गोस्वामींनी खेळली आणि ती 100% यशस्वी झालेली आहे. श्याम्या, अदरवाईज तू जे ॲग्रेसिव्ह किंवा तुझ्या स्टाईलनी जे तू परफॉर्म करतोस त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट तू आज परफॉर्म करत होतास, आणि ते प्रचंड गोड वाटत होतं. प्रचंड. आणि फारच मजा आली. म्हणजे सिरीज या तिघींची आहे, पण यू स्टोल द शो. आणि तुमच्या तिघींचा बावळटपणा दिवसेंदिवस इतका रंजक होत चाललाय. प्रचंड. म्हणजे काय तोंड करून येता तुम्ही दोघी. अरे बाप रे बाप. खतरनाक. फारच मजा आली आणि फारच रंजक सादरीकरण होतं. फॅन्टॅस्टिक. गोस्वामींना माझ्याकडनं एक वडापाव 2 ऑक्टोबरला. वा दादा. सई? पशाजींबरोबर मी अग्री करते. श्यामदादा, तुम्ही हिमनग आहात आणि मी सगळ्यात आधी मी शोधले, त्याच्यामुळे आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ. आणि आज काहीतरी विशेष सूर लागला होता, वेगळा परफॉर्मन्स होता आणि त्या वेगळेपणाची आम्हाला पण खूप मजा आली.
माझ्या शेजारी जी व्यक्ती बसली आहे खुर्चीवरती ती मला भयंकर प्रिय आहे म्हणून हे खास या व्यक्तीसाठी. ओहो. आमचे हास्यवीर रंगवतात रोज नवा डाव. आमचे हास्यवीर रंगवतात रोज नवा डाव. पशाजींचा नवीन चित्रपट येतोय वडापाव. बहुत खूप बहुत खूप. तुला माझ्याकडनं एक वडापाव.